एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील आमखास मैदानावर बांधकाम होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट अधिकाऱ्यालाच गाडण्याची धमकी दिली। तुला मैदानावर घेऊन जातो आणि जिथे खड्डे खोदले तिथेच तुला पुरून टाकेन अशी खुलेआम धमकी जलील यांनी अधिकाऱ्याला दिली। या दमदाटीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। अगर तुम्हारे पूरे मेंबर्स को लेकर नंगा करके हो तो उसी ग्राउंड के ऊपर लेके जाएंगे। उसके अंदर अगर ये ग्राउंड के ऊपर अगर 1 इंच भी अगर वहां पे कंस्ट्रक्शन करे तो रुकाने का मेरा काम है। ये लोग काय के लिए देंगे? चेयरमैन के रिश्तेदार नहीं है। चेयरमैन साहब को भी बोलो, दूसरे धांधलियों के अंदर हम खामोश बैठ जाएंगे लेकिन ये धांधली के अंदर नंगा करके निकाल डालेंगे हम। आमखास की जमीन के मामले में हम 1 इंच जगह नहीं देने वाले। तुम्हारे पूरे मेंबर्स को बोल डालो। अभी अगली मीटिंग में आएंगे ना, मीटिंग में से उठा के लेके जाऊंगा उनको सबको। डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर तुम है, तुमने FIR रजिस्टर करना, अभी CO से बात करना। नहीं तो मैं तुम्हारे को उठा के लेके जाके नहीं क्या वही खड्डे के अंदर डाल दूंगा जो आमखास के अंदर तुमने खोद के लगाए। कल जाके आया डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर, अभी तक एक लेटर इशू नहीं कर सकता है। ये काम किस बेसिस के ऊपर हो रहा है करके? सरकार के बाप की जगह है क्या वो? बोर्ड के तरफ से नहीं दिए हैं। आपका डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर है तो कल जाके आया उन्हें, अभी तक उसने क्या कार्रवाई किया है वो काम रोकने के लिए? और अगर खामोश बैठने के कुछ पैसे लिया है तो बताइए कितना? अरे गवर्नमेंट गधे की। अब मैं मेरी बात सुनिए जुनैद साहब, ये प्रॉपर्टी बाकी दूसरे धांधलियां क्या करने का है उसके अंदर मैं बात नहीं कर रहा हूँ। ये जमीन के अंदर क्या धांधली हुई है आप काम रुकवाएंगे, अभी डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर को बोलेंगे, वरना मैं इसको कुर्सी समेत लेके जाऊंगा मैं पुलिस स्टेशन को। पुढली बातमी धाराशिवमधून। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळाला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं निंबाळकर आणि पाटलांमध्ये म्हणजे राणा जगजितसिंग पाटलांमध्ये जोरदार जुंपली। ड्रग्ज प्रकरणात कोणत्या नेत्याचा पाठिंबा आहे असं ओमराजे राईक निंबाळकर यांनी थेट विचारलं। माझ्या सांगण्यावरून ड्रग्ज प्रकरणाचा तपास झाल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी दावा केला। दोघांच्या वादावर पालकमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली आहे। ते 22 आरोपी ही बरीचशी राजकीय लोक आहेत आणि सगळ्यांना पकडले जातील अशी मी माहिती देतो। ते न पकडल्या गेल्यामुळे लोकांना असा संभ्रम आहे आपण पाठीशी एसपीना सगळ्या डीटीसीच्या ह्या बैठकीच्या समोर आताच सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये 22च्या 22 आरोपी 23 झालेला चालेल, पण 22च्या 22 आरोपी लवकरात लवकर काय सगळ्याच पक्षाचे आहेत, आपण ही सूचना केली योग्य झाली। धाराशिव जिल्ह्यातील 268 कोटींच्या कामाला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळे स्थगिती मिळाल्याचा आरोप जो आहे तो पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। तसंच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तोंडी तक्रार केल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। तर या स्थगितीच्या वादावरनं महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नाही, मला सांगितलं तर मी म्हणालो जर अशी काही तुमची तक्रार, माझ्या पत्राचं नाही, राणादादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं। त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे। मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी पत्र देतो पालकमंत्री म्हणून, तुम्ही बदला। निरासन झालं आता शासन स्तरावर निरासन होईल, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आडेवेडे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही। मला विकास करायचा आहे। ब्रेकनंतर बघूयात सोलापूरच्या बोरामणी गावात विहिरीचा कठाडा कोसळल्यानं 2 जण विहिरीत कोसळल्याची घटना घडली। 5 ते 6 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती आणि यावेळी अचानक विहिरीचा कठाडा कोसळल्यानं 2 मुलं विहिरीत अडकली। त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। विहिरीत पोहायला गेलेले 5 मुले 12:30 वाजता त्यातली 3 मुलं बचावले, 2 मुलं खाली आहेत। गावातले लोक वरडवरड करताना गावातली मुलं, लहान मुलं गावातून सांगितले असं विहीर ढासळले म्हणून।
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी या ठिकाणी जी विहीर आहे ती विहिरीचा कटाडा कोसळल्यामुळे 2 मुले गाडली गेल्याची शक्यता प्राथमिक शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे. 70 ते 80 वर्षापूर्वीची ही जुनी विहीर आहे. दगडी बांधकाम असणारी ही विहीर 12:30च्या सुमारास जे 5 ते 6 मुलं या विहिरीत पाहण्यासाठी आलेले होते. कारण सोलापुरात पाहायला गेलं तर उन्हाचा पारा 43 अंशांवर गेलेला आहे. त्यामुळे गावखेड्यातील जे काही युवक असतील ते या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत असतात. मात्र दुर्दैवाने या जी विहीर आहे त्याचा एक कटडा कोसळल्यामुळे कुठेतरी त्यातली जी काही 2 मुलं होती ती गाडली गेलेली आहेत. सध्या पाहू शकतो की गेल्या 1 तासापासून तालुका प्रशासन असेल किंवा अग्निशामक दल असेल किंवा पोलीस प्रशासन असून यांच्याकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी गावातील लोकांनी गर्दी केलेली आहे. त्यामुळे गावातील जे 4 ते 5 तरुण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले होते त्यांना प्राथमिक माहिती गावकऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी पाहिल्याप्रमाणे जे 3 युवक आहेत त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. असं असलं तरी ही 70 ते 80 वर्षाची जुनी विहीर आहे. त्याच्यामुळे एक जो कडा आहे तो कोसळलेला आहे. त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी 2 मुलं आहेत ती गाडली गेलेली आहेत आणि तालुका प्रशासन या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे. बचाव कार्य सुरू करत असल्यामुळे या ठिकाणी जी 2 मुलं गाडली गेलेली आहेत ते 14 ते 15 वर्षाचे असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते या ठिकाणी जी मुलं पाहण्यास आली होती त्यांचे जे कपडे आहेत ते 2 मुलांचे आहेत. त्यामुळे या 2 मुलांचे बचाव कार्य किती वेळ चालणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन अली कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बोरामणी. पुढली बातमी धाराशिवमधनं. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळाला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं निंबाळकर आणि पाटलांमध्ये म्हणजे राणा जगजितसिंग पाटलांमध्ये जोरदार जुंपली. ड्रग्ज प्रकरणात कोणत्या नेत्याचा पाठिंबा आहे असं ओमराजे राईक निंबाळकर यांनी थेट विचारलं. माझ्या सांगण्यावरून ड्रग्ज प्रकरणाचा तपास झाल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी दावा केला. दोघांच्या वादावर पालकमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली आहे. माझं इथं नोंद आहे किती 22 आरोपी आहेत. ते 22 आरोपी ही बरीचशी राजकीय लोक आहेत ते सगळ्यांना पकडलं जातील अशी मी माहिती देतो. ते न पकडल्या गेल्यामुळे लोकांना असा संभ्रम आहे आपण पाठीशी एसपीना सगळ्या डीपीसीच्या ह्या बैठकीच्या समोर आताच सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये 22च्या 22 आरोपी 23 झालेला चालेल, पण 22च्या 22 आरोपी लवकरात लवकर काय सगळ्याच पक्षाचे आहेत. आपण ही सूचना केली ती योग्य झाली. धाराशिव जिल्ह्यातील 268 कोटींच्या कामाला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळे स्थगिती मिळाल्याचा आरोप जो आहे तो पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. तसंच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तोंडी तक्रार केल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. तर या स्थगितीच्या वादावरनं महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाही, मला सांगितलं तर मी म्हणालो जर अशी काही तुमची तक्रार, माझ्या पत्राचं नाही, राणादादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं. त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे. मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी पत्र देतो पालकमंत्री म्हणून, तुम्ही बदला. आता शासन स्तरावर निरासन होईल. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आडेवेडे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही. मला विकास करायचा आहे.